बहुत सारे लोग क्या बोलते हैं, लाइमलाइट में मत आओ, पीछे चुपचाप बैठ करके जितना कहा जाए उतना करो। ये एडवाइस आपको सबसे पहले मिलेगी एक कंपनी में। जैसे ही आप जाओगे, अपना दिमाग मत लगाओ, जितना कहा जाए उतना करो। ये हारे हुए खिलाड़ियों की निशानी है, थके हुए लोगों की निशानी है। मेरे से अगर आप एडवाइस लोगे, मैं क्या कहूँगा, चाहे जॉब कर रहे हो चाहे बिजनेस कर रहे हो, अपनी स्किल्स को अपग्रेड करते रहो, कुछ नया सीखते रहो, चैलेंजेस के लिए तैयार रहो। बेस्ट केस सिनेरियो क्या होगा कि सबको नजर आएगा कि आपके अंदर क्या टैलेंट है और आपकी प्रमोशन होगी। वन डे यू कैन बिकम द हेड ऑफ द डिपार्टमेंट और इवन द सीईओ ऑफ दैट कंपनी। ऐसा कंपनीज में हुआ भी है। बहुत नीचे लेवल से किसी बंदे ने ज्वाइन किया, आज एक ऐसे लेवल पर है कि वो ग्लोबली पूरे ऑपरेशंस को हेड कर रहा है, एक बहुत बड़े ग्रुप का। मैं नाम नहीं ले रहा, बट ऐसे मल्टीपल लोग हैं। और मजे की बात क्या है, ज्यादातर इंडियंस हैं। तो इंडियंस में कुछ ऐसा है जो कमाल का है। मे बी हम लोगों का दिमाग ऐसा चलता है या कुछ है हमारे अंदर टेक से रिलेटेड। टेक में वी आर द ग्लोबल लीडर्स। तो अगर आप इस रास्ते पे चलते हो जिसकी मैं बात कर रहा हूं, तो अब ग्रोथ की पॉसिबिलिटीज क्या है। फिर चाहे जॉब में हो चाहे बिजनेस में हो, उससे क्या फर्क पड़ता है, उसकी तो मैं बात ही नहीं करता। लोग हमेशा मेरी बातों को घुमा फिरा के उससे कनेक्ट कर देते हैं जैसा वो सोच रहे होते हैं। मेरा माइंडसेट तो पूरी तरह से खुला हुआ है। फिक्स नाम की कोई चीज ही नहीं है। ऐसे ऐसे एंटरप्रेन्योर्स को मैंने देखा है जो बिजनेस कर रहे हैं, उनकी लाइफ की धज्जियां उड़ी हुई है। लाइफ बिल्कुल बेकार है। 24 घंटे बस काम 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 काम, ना कोई सैटरडे है ना संडे है ना ब्रेक है। उनको कहो हॉलीडे पे चलना है, नहीं जी मेरे पास में टाइम नहीं है। अभी तो भाई साहब आप जी क्यों रहे हो जब टाइम ही नहीं है। तो यू गॉट द आंसर, सोल्यूशन मिल गया प्रॉब्लम का। अब चाहे जॉब करो चाहे बिजनेस करो, कॉन्स्टेंटली ग्रो करो, रास्ता निकालो ग्रोथ का। एक्चुअल में कहीं कोई रास्ता नहीं है, रास्ता बनाओ, चैलेंजेस अपने लिए क्रिएट करो। अगर नहीं है लाइफ में तो बिना चैलेंजेस के मजा नहीं आएगा लाइफ में। लाइफ का गोल सेटिस्फैक्शन नहीं है, खुशी नहीं है, सेट होना नहीं है। आगे आ जाओ फ्रंट लाइन पे, मजा वही है। गोली लगी तो मरे और गोली मारी तो सामने वाला मरा। तो फ्रंट फुट पे खेलो लाइफ में, पीछे छुप करके मत रहो ज्यादा आगे नहीं आऊंगा। तो ये बेकार एडवाइस हो गई ना, ये पीछे वालों की एडवाइस है। मैं क्या कह रहा हूं, आगे आओ। आगे आओगे तो लोगों को दिखेगा, दिखेगा तो आपके लिए स्टेक्स बढ़ेंगे। स्टेक्स बढ़ेंगे तो चैलेंजेस बढ़ेंगे, चैलेंजेस बढ़ेंगे तो रिस्क भी बढ़ेगा और रिवॉर्ड भी बढ़ेगा। मजा आएगा। या तो उस कंपनी से निकलोगे कहीं और जाओगे, या अगर वहीं रहे तो टॉप पे जाओगे। बट अगर बैकफुट पे खेलते रहे तो जिंदगी कट जाती है। ऐसे लोग जिंदगी जी नहीं पाते। सेटल मत हो जाना कभी भी। ये स्टीव जॉब्स ने बोला था अपनी स्पीच में, नेवर सेटल इन लाइफ। जो सेटल वर्ड है ना, सेट हो गया, सेटल हो गया, मेरे को तो ये वर्ड बड़ा ही अजीब सा लगता है। मतलब ये है कि डेड हो गया, पानी सेटल हो गया। पानी कहीं पर जा करके रुक गया है, उसमें काई जम गई है, वो सेटल हो गया, वो सड़ गया है।
उसमें से बदबू आती है, फिर वो इंसान प्लेजर्स में इंडल्ज हो जाता है। जैसे ही प्लेजर्स में इंडल्ज हुआ, उसका डीके शुरू हो गया है। ना वो माइंड के लेवल पे भाग रहा है, ना वो फिजिकली भाग रहा है, ना उसको कुछ भगा रहा है, ना अंदर कोई इंस्पिरेशन है, ना लाइफ में कोई मोटिवेशन है, ना कोई गोल है, ना कोई पर्पस है, कुछ नहीं है। लाइफ सेट है। सेट है मतलब क्या? पानी सेट है। पानी इज नॉट मेंट टू बी सेटल्ड, इट इज मेंट टू बी इन मोशन। सर मेरे साथ यही होता है कि मैं किसी जगह, मतलब अभी जो काम कर रही हूँ, अगर मैं उसको 3 महीने भी रेगुलर कर लूँ ना, तो मुझे ऐसा लगता है कि मैं रुक गई, अब मुझे यहाँ से बाहर निकालो वरना मैं परेशान हो जाऊंगी। तो क्या ये अच्छा है या बुरा है? सर मुझे अच्छा नहीं लगता है कि मैं सेटल हो जाऊं। फिर जब सुनती हूँ ना, सब यही बोल रहे होते हैं कि सेटल हो जाओ, तो मुझे अंदर से ये लगता है कि कब आएगा वो टाइम जब मुझे लगेगा कि हाँ मैं सेट हूँ। और अगर ना आए तो अच्छा है या बुरा है आपके लिए? सर वैसे तो अच्छा है, लेकिन एक फ्रस्ट्रेशन रहती है कि क्यों नहीं आ रहा वो टाइम। एग्जैक्टली, एंड दिस फ्रस्ट्रेशन इज अ पार्ट ऑफ ग्रोथ। ये समझना पड़ेगा आप लोगों को। जो आगे बढ़ेगा उसकी लाइफ में फ्रस्ट्रेशन भी रहेगी, जो आगे बढ़ेगा लाइफ में उसकी लाइफ में सक्सेस फेलियर दोनों रहेगा। फ्रस्ट्रेशन भी रहेगी, थोड़ा सा एंगर भी रहेगा, थोड़ा सा डिसअपॉइंटमेंट भी रहेगा, बोर्डम भी रहेगा, सब कुछ रहेगा। बट जो कुछ नहीं करेगा उसकी लाइफ में कुछ नहीं रहेगा, क्योंकि रहेंगे तो दोनों रहेंगे, नहीं तो एक भी नहीं। एक सिक्के के दो पहलू हैं, हेड और टेल। रहेगा तो दोनों रहेगा लाइफ में, नहीं तो एक भी नहीं रहेगा। Sir, it is normal. It is absolutely normal. In fact, जिसको लोग नॉर्मल समझते हैं, that is abnormal. क्योंकि वहां पर जाकर के आप इंडल्ज हो जाते हो प्लेजर्स में, या ये कह लो वहां पर जाकर के आप खाली हो जाते हो, आप रोबोट बन जाते हो। एंड यू आर नॉट अ रोबोट। द मोमेंट यू बिकम अ रोबोट, आपका डीके शुरू हो जाता है, आप अंदर से सड़ने लग जाते हो। आपको पता नहीं है लेकिन आप मरने लग जाते हो। यू बिकम एज गुड एज डेड। जो जिंदा है वो फ्लेक्सिबल है, वो ग्रो कर रहा है। ग्रोथ का मतलब ही यही होता है कि कुछ मिट रहा है और कुछ और बन रहा है। जब मिटता है तो दर्द होता है, जब समझ नहीं आता है कि अब मैं क्या करूं तो दर्द होता है, बट इस पेन को सहना होता है। बट यहां पर मैं वर्ड यूज कर रहा हूं पेन, बट इट इज नॉट एक्चुअली पेन इफ यू अंडरस्टैंड इट, क्योंकि एक्चुअल में कोई दर्द नहीं होता है। समझ गए? देन यू स्टार्ट एंजॉयिंग इवन दिस पेन, जिसको लोग पेन समझते हैं। This is not pain, this is natural, this is normal. To figure out, मैं भी अभी फिगर आउट कर रहा हूं कि what is the next big challenge for me, जो मेरे लेवल का हो। अब मेरे को आप छोटा मोटा चैलेंज दे दोगे तो मजा नहीं आएगा ना। जैसे एक पर्टिकुलर एक प्लेयर का एक लेवल है, उसको उस स्पीड की बॉल आएगी या उस लेवल की कोई बॉलिंग करेगा तभी तो मजा आएगा उसको खेलने में। उसको जाकर के कोई बच्चा ऐसे अंडर आर्म ऐसे करा देगा, क्या है ये, मेरे लिए नहीं है ये। समझ गए? तो ऐसे लाइफ ग्रो करती चली जाती है, चैलेंजेस बड़े होते चले जाते हैं। देन एक ऐसी स्टेट आती है, जिस स्टेट ऑफ माइंड में अभी मैं करंटली हूँ, जस्ट टू गिव यू एन आइडिया, जब व्हेन यू वांट टू मेक द इम्पॉसिबल पॉसिबल। जैसे एक तो है ट्राइड एंड टेस्टेड पाथ, एक होता है जहां पे लोगों को लगता है कि हाँ शायद ये पॉसिबल है, क्यों? क्योंकि कुछ लोगों ने पास में किया है। एक रेल्म होता है जो इम्पॉसिबल का रेल्म है, जो आज तक किसी ने नहीं किया है पूरी दुनिया में, जो अभी तक नहीं हुआ है। And you want to make that impossible thing impossible, not just for you but for the entire world. It is actually impossible, it is not possible, and you want to make it possible. जैसे अभी मेरे माइंड में जो चल रहा है, जो भी नेक्स्ट मेरा जो प्लान है, that is impossible. अगर मैं आपको बताऊंगा तो आपके ऊपर से सारा कुछ निकल जाएगा, आप कहोगे ये तो हो ही नहीं सकता। किसी को भी बिठा दूंगा, किसी को भी बोलूंगा, वो कहेगा impossible, हो ही नहीं सकता। And I want to make it possible. I'm just trying to figure out. मुझे नहीं पता वो कैसे काफी पास पहुंच गया। Will we know it जब वो होगा तो पूरी दुनिया को पता लगी जाएगा ना उसमें क्या है। तो ये है जो आज से पहले ना इस दुनिया में कभी हुआ है, फ्यूचर में होगा, क्योंकि एक बार कोई कर लेता है तब तो रास्ते खुल जाते हैं औरों के लिए। अभी तक इट इज इम्पॉसिबल, इट इज नॉट इन द रेल्म ऑफ पॉसिबिलिटी, नॉट जस्ट फॉर somebody in India but across the globe, पूरी दुनिया में। आप सिलिकॉन वैली में भी जाकर के किसी से बात करोगे, वो कहेगा पॉसिबल नहीं है, क्या बोल रहे हो। हो सकता है मैं गलत भी हूं, but that's the fun part. Figuring that out. मजा तो आएगा। अब मेरा एक रेल्म अलग हो चुका है, अब मेरे को पॉसिबिलिटीज में मजा ही नहीं आता। आई एम एंजॉयिंग दिस स्टेट। जब वो पॉसिबल हो जाएगा तब थोड़ी ना मजा आएगा, वो तो टेम्पररी होगा। पॉसिबल हो गया, अब क्या करें, अब पैटर्न बन गया,
अब वापस से कुछ इम्पॉसिबल सोचो। वही तो मुझे करना पड़ेगा अगर मुझे आगे ग्रो करना है तो। नहीं तो अगर मैं वहां जाकर के सेटल हो गया तो बेकार हो गया, फिर बोरिंग हो गया सब कुछ। दिस इज लाइफ। लाइफ इज एक्चुअली इन द रेल्म ऑफ द अननोन। अभी अननोन से जिससे आप लोग डरते हो, उसी अननोन में तो मजा है। नोन इज बोरिंग। जो मूवी देख ली है दैट इज नोन, उसको बार बार देखना इज बोर्डम। अननोन मूवी इज फन, इज एक्साइटिंग। अब वो मूवी अच्छी भी हो सकती है, बुरी भी हो सकती है, तो लोगों को अच्छी तो चाहिए, बुरी नहीं चाहिए, इसलिए पहले रिव्यू पढ़ेंगे। मैं क्या कह रहा हूं, बिना रिव्यू पढ़े मैं क्या कह रहा हूं, एक ऐसी मूवी जो अभी रिलीज ही नहीं हुई है, वो मूवी क्या है, आपकी अपनी लाइफ है। गुड मॉर्निंग गाइज, गुड मॉर्निंग. कमॉन कॅमेरा सगळ्यांनी या कॅमेरावरती या. कसं वाटतंय? येस 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 गाइज, येस शेअर युअर लर्निंग. येस, थँक्यू एव्हरीवन, थँक्यू एव्हरीवन. कमॉन कमॉन, मोर पॉवर टू यू, मोर फ्रीडम टू यू, मोर. येस, कोण स्टार्ट करणार आहे बोलायला? येस येस, कोण स्टार्ट करणार आहे? येस येस. त्याच्यामध्ये आता संदीप माहेश्वरींनी आता चांगलं सांगितलं की तुम्हाला कुठलाही ग्रोथ वाढायचा असला तर तुम्हाला सक्सेस आणि फेलियर दोन्ही येतात एका टायमाला. तो आपण जेव्हा ग्रोथ करतो तर आपल्याला सक्सेस पण येतो, फेल पण येतं. फेलियर पण आपल्याला मोस्ट ऑफ 90% येतं आणि सक्सेस आला की 10% येतो, आणि ह्याच्यामध्ये माणूस खुश होतो भरपूर त्या 10% मध्ये. आणि ह्याच्यामध्ये असं आहे की की तुम्ही कॉन्स्टंटली करा, आपलं ग्रोथ करा, कॉन्स्टंटली होत जा, आपलं ग्रोथ होत जा, कुठेही थांबायचं नाही असं. आणि थर्ड गोष्ट असं आहे की बिझनेस आणि जॉब मध्ये तुम्ही स्वतःला पण एक टाइम द्या. जसं तुम्ही कुठल्याही वर्किंग करता, आताच्या टायमाला वर्किंग आहे 5 to 9, 9 to 5, आणि मग नंतर पब्लिक एवढी वर्किंग मध्ये असते, चालताना पण लक्षात नसतं की आपण कुठे चालतोय काय, म्हणजे एवढी फ्रस्ट्रेटेड असते वर्किंग स्टाईल मध्ये. ते स्वतःला एक टाइम द्या. म्हणजे जो असं असतं की वेकेशनला जा, फॅमिली सोबत टाइम स्पेंड करा, असं याच्यामध्ये यांनी काय काय सांगितलं आहे. आणि जेव्हा आपण बोलतो की थोडंसं एक इम्प्रुव्हमेंट करायचं, आणि हे तर होतच असतं सक्सेस आणि फेलचं. सो थँक्यू. ग्रेट 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 ग्रेट. एवरीवन टाइप मोर पावर टू यू, मोर सक्सेस है. सब लोग ने चैट में गाइस सुबह आ गए हो तो कुछ तो एक्टिविटी करना है. राइट है, राइट है. डू नॉट से कैमरे क्या, अपन को क्या बनना है? फायनान्शियल फ्रीडम बनना है. राइट है. रिच पीपल के क्या करना है अपन को? आपल्याला रिच पीपलच्या ऍटिट्यूड्स पाहिजे, रिच पीपलच्या गोष्टी पाहिजे. करेक्ट है. मोर पॉवर टू यू, मोर सक्सेस अँड मोर फ्रीडम. येस, एनीबडी नेक्स्ट, नेक्स्ट पर्सन कोण आहे अजून? यस वल्लभ, येस, जो भी करता है वो चैलेंज के बिना इंटरनल एबिलिटी से डेवलप नहीं होता है. सबसे पहले छोटा हो बड़ा हो, वो एक्शन भी लेना बहुत जरूरी है. नेक्स्ट मोमेंट हमको क्या होता है वो मालूम होने के बाद करने का तरीका अलग होता है. बिना मालूम होने के बाद करने टाइम पे ही उसका असर बहुत कुछ डिफरेंस होता है. लेकिन उसके लिए हम लोग, वो फियर होता है ना, फियर हमेशा पुलिंग रहता है. इसलिए वो फियर को साइड रख के, इवन दो यू हैव टू फेस इट, यू हैव टू मूव इट फॉरवर्ड, ऐसा समझ के करना है. उसी तरफ से आपको इंटरनली, मेंटली और फिजिकली थोड़ा बहुत आ जाएगा स्टेमिना. उसी तरफ से और अच्छा मेमोरी भी बन जाएगा. और छोटा छोटा जॉब में कौन सा भी फील्ड में वो उसका उतना ज्यादा फ्री टाइम नहीं रहता. हर एक चीज का जो कंट्रोल, माइक्रो कंट्रोल जैसा रहता है, उसी तरफ से वो बार बार रोबोटिक काम जैसा काम करता रहता है. थोड़ा बहुत नया सोच के, नया आइडियाज के साथ थोड़ा बहुत कैसे इम्प्लीमेंट करना है प्रैक्टिकली, ऐसा सोच सोच के करने से थोड़ा बहुत डिफरेंस मिलेगा. उसी तरफ से आउट ऑफ 10 ना एटलीस्ट 1 or 2 सक्सेस होगा, भी बहुत अच्छा होता है. थैंक यू, थैंक यू. मोर पावर, मोर सक्सेस टू श्रीनिवासराव. श्रीनिवासराव जब बाहर रहते हैं ना, गार्डन में रहते हैं तो ज्यादा हंसते हैं, और घर पे रहते हैं तो कम हंसते हैं. करेक्ट है. यस, थैंक यू, थँक यू. दूसरा, दूसरा कोण आहे? और चंद्रशेखर, डू यू वॉन्ट टू शेअर? येस गाईज, जे लोक कॅमेरामध्ये असतील मी त्यांच्याशी एंटरटेन करणार. सो बी ऑन द कॅमेरा, काही असो, पण कसं आहे, मला तेवढं चांगलं पडतं. सो मी ज्या लोकांबरोबर कोऑर्डिनेट करणार ते कॅमेरावरती असेल तर. येस चंद्रशेखर, येस. जैसे संजय पायसरी जैसा बोले कि मतलब कंफर्ट जोन में नहीं रहना चाहिए, जैसे बाहर आना चाहिए, फ्रंट पे आना चाहिए, और चैलेंजेस उसके हिसाब से फिर सामने वाला भी बोलेगा हाँ इसमें अंदर इंटरेस्ट है, चैलेंजेस भी उसके हिसाब से उसको देंगे, फिर उसके ऊपर अपन वर्क कर सकते हैं और इंडिपेंडेंट बन सकते हैं. और इससे अपने को लाइफ में ग्रोथ ऑटोमेटिक मिलते जाएगा. जैसा बोला कि कहीं ठहराव नहीं होना चाहिए, मतलब मूव ऑन होना चाहिए. एक चीज हो गया,
कुछ नया चीज सीखने का स्किल आएगा। तो ये सही है, अपने को नया ग्रेट चीज सीखना चाहिए। ग्रेट 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 सो मोर पॉवर मोर फ्रीडम टू चंद्रशेखर आणि येस येस. आणि मी काही माझ्या गोष्टी शेअर करणार आहे. काही लक्षात ठेवा की तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला न्यू लर्निंग गरजेचं आहे. जसं तुम्ही रोज जेवायला वेगवेगळ्या गोष्टी करता, राईट आहे. रोज रोज तीच भाजी खाल्ली तर चालेल का? रोज रोज तोच राईस आणि डाळ खाल्ला तर चालेल का? नाहीये. लाईफमध्ये ते नाही चालत आहे, राईट आहे. रोज रोज जीव चौपाटीलाच गेला तर चालेल का? नाही चालणार. रोज रोज तुमच्या एकाच फॉर एक्झाम्पल रिलेटिव्ह कडे, काकांकडेच गेले, मामांकडेच गेले तर चालेल का? नाहीये. लाईफ ह्याच्यासाठी नाहीये. तुम्ही जॉब करा, बिझनेस करा, काही करा, पण तुम्हाला वेगळं काहीतरी करायचंय, नवीन शिकायचंय, नवीन गोष्टी तुम्हाला एक्सपिरियन्स करायचंय. लाईफ सेट नाहीये, एका जागेवरती बंद आहे. लाईफ एकदाच लाईफ सेट होते वेन, जेव्हा लाईफ संपते. डू यू अंडरस्टँड? लाईफ केव्हा एकाच जागेवरती सेट होते, तेव्हा लाईफ संपते. तुम्हाला मोशन मध्ये राहावं लागेल. बी अ वॉटर. लाईफ मध्ये वॉटर राहावं लागणार. जॉब करा, बिझनेस करा, डू नॉट मॅटर. जे फ्रंट मध्ये, जे पुढे पुढे जातात, द पीपल हु आर फेसिंग, दे फेस चॅलेंजेस, दे फेस फ्रस्ट्रेशन. दॅट इज ओके. दॅट इज अ पार्ट अँड दॅट इज ऍब्सोल्युटली नॉर्मल. काय बोललेलं आहे तो संदीप महेश्वरी? ऍब्सोल्युटली नॉर्मल आहे ते. लाईफ मध्ये जर तुम्ही पुढे जाणार तरच तुमच्या लाईफ मध्ये काही ना काही फ्रस्ट्रेशन येणार, तरच लाईफ मध्ये काही काही चॅलेंज. आणि दॅट चॅलेंजेस आर गुड. दोज प्रॉब्लेम्स आर गुड प्रॉब्लेम्स. देर आर गुड प्रॉब्लेम्स अँड बॅड प्रॉब्लेम. तुम्ही स्वतःहून जे प्रॉब्लेम क्रिएट करतात, दोज आर दी गुड प्रॉब्लेम. तुम्ही स्वतःहून चॅलेंजेस पार करतात, दॅट इज अ गुड चॅलेंज. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला माहिती आहे की 6 महिन्यानंतर मला काहीतरी डेंजर येणार, माझा हेल्थचा प्रॉब्लेम येणार, जॉबचा प्रॉब्लेम येणार. मग 6 मंथ आधी तुम्ही स्टार्ट करता. 6 मंथ आधी तुम्ही ते प्रॉब्लेम क्रिएट करता तुमच्या लाईफ मध्ये, अँड नाव यू आर सेट टू फाईट दॅट प्रॉब्लेम. तो इज अ गुड प्रॉब्लेम, अ गुड चॅलेंज. इट्स नॉट अ बैड प्रॉब्लम. बैड प्रॉब्लम केव्हा होणार? जेव्हा ऍक्च्युअली तुमची लागलेली असणार. डू यू अंडरस्टैंड? जब कुछ ऑप्शन नहीं रहता और तब आदमी काम करना स्टार्ट करता है. पर तुमको पता है 6 महीने पहले, 6 महीने बाद मेरे लाइफ में प्रॉब्लम आने वाला है, पर अभी मैं स्टार्ट करूंगा, अभी मैं वो पेन लूंगा, अभी मैं चैलेंज लूंगा, अभी मैं फ्रस्ट्रेशन लूंगा, तब जाके तुम्हारा वो गुड प्रॉब्लम है, गुड चॅलेंज आहे, राईट आहे. सो दिस इज ऑल अबाउट. सो माझी ही लर्निंग आहे. थँक्यू व्हेरी मच. अँड एव्हरीवन जे पार्टिसिपेट केले, तो मोर पॉवर अँड मोर सक्सेस अँड मोर फ्रीडम टू एव्हरीवन. सो थँक्यू गाईज. लाईक कमॉन गाईज, कॅमेऱ्यावरती या. मी त्या लोकांना चान्स देणार, त्या लोकांनाच मी अपॉर्च्युनिटी देणार. दोज पीपल आर ऑन दी कॅमेरा. ग्रेट. थँक्यू व्हेरी मच. ओके, तर आपला जो वेलकम मी तुम्हाला सर्वांना वेलकम करतोय. आणि व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. आणि आजचा दिवस बघा, राईट आहे. आपण किती 176, कैन यू बिलीव इट काय गाइस? 176 से हम लोग कंटिन्यू कर रहे. सोचो कितना वीडियोस देखे रहेंगे, सोचो कितना हम लोग ने वेल कोड देखे रहेंगे, सोचो कितना मोटिवेशनल हम लोग ने किया रहेगा, राईट आहे. आपला ऑलरेडी मेजर टेक अवे झालेला आहे, आपण ऑलरेडी झालेला आहे. नेक्स्ट पार्ट, सर्वांनाच माहिती आहे की फ्रीडम अँड फॉर्च्यूनचा जन्म का झालाय. वाय फ्रीडम अँड फॉर्च्यून क्लब इज बॉर्न. इज फॉर डेली मोटिवेशन, इज फॉर मनी रिच्युअल, इज फॉर फायनान्शियल प्रॅक्टिस. करेक्ट आहे. लक्षात ठेवा, आपण ही गोष्ट का करतोय? जस्ट टू बिल्ड अ कॅरेक्टर ऑफ द रिच पीपल. रिच पीपलचा हाय व्हायब्रेशन बघा. तुम्हाला व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन, हे तुम्हाला पैसे देणार नाहीये, पण दिस इज अ टूल टू इन्क्रीज युअर व्हायब्रेशन, टू इन्क्रीज युअर व्हायब्रेशन. डू यू अंडरस्टँड? तुमचं रिच लोक, जर तुम्ही व्हायब्रेशन तुमचं वाढवला तरच तुम्ही होणार आहे. ग्रॅटिट्यूड म्हणा की अफर्मेशन, करेक्ट आहे. कारण की एव्हरीथिंग इज एनर्जी. जब तुम्ही लो एनर्जी असणार, तुमचं नाही होणार आहे. जे काय अचीव करायचं हाय एनर्जी, बघा तुम्ही, सिंपल गोष्ट आहे, ठीक आहे. सो दिस इज, आणि बघ, हा माझा विजन आणि मिशन आहे. युनिवर्स जिथे आय वॉन्ट, मला आवडतं की लोकांना हेल्प केलं पाहिजे, त्यांचे प्रॉब्लेम, त्यांचे चॅलेंज, त्यांचे ऑब्स्टेकल इन युअर लाईफ. करेक्ट. आई वॉन्ट दॅट पीपल शुड रियलाइज की पहिला तुम्हारे लाईफ में पहिला प्रॉब्लेम सॉल्व करो. करेक्ट आहे. त्यांचं मिशन आहे. माझं मिशन प्रत्येक महाराष्ट्राला हेल्प करण्यासाठी आहे, फायनान्शियल फ्रीडम, सो दॅट ते अर्ली होणार रिटायरमेंट, फॉलो त्यांचे पॅशन करणार, लिव्ह फायनान्शियल स्ट्रेस फ्री. आणि हा अल्टिमेटली महाराष्ट्रात काय होणार आहे? फायनान्शियली लिटरेट स्टेट बनणार आहे. करेक्ट आहे. सो लाईक अ शाउट लाईक अ वॉरियर. गाईज ही लक्षात ठेवा, ही एक एक्सरसाइज आहे, जबरदस्त एक्सरसाइज आहे. वाय वी आर परफॉर्मिंग? बिकॉज वी आर, आपल्या लाईफचे कोण आहोत? आपण लाईफचे सोल्जर आहोत. आपण आपल्या लाईफचे कोण आहोत? वॉरियर आहोत. डू यू अंडरस्टँड? करेक्ट आहे. तर आपल्याला ही कुणाला परफॉर्म करायचं आहे? द पीपल हु आर ऑन कॅमेरा, कुणाला परफॉर्म करायची आहे? कोण ही हाय व्हायब्रेशन, आय वॉन्ट बिग एनर्जी. कोण आहे? कोण हाय एनर्जी जनरेट करणार आणि बोलणार आहे? एनीबडी वॉन्ट अ चांस? एनीबडी वॉन्ट अ अपॉर्च्युनिटी वेर वी कैन एकदम हाई एनर्जी में बात करना है, द वे आई एम स्पीकिंग. येस 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 येस.
येस, ग्रेट ग्रेट अक्षय. सो थँक्यू. अँड गाईज टाईप चॅट बॉक्स मध्ये टाईप करा मोर पॉवर. द पीपल, ज्या लोकांना अपॉर्च्युनिटी भेटते, जे लोक अपॉर्च्युनिटी घेत आहेत, प्लस त्यांना अप्रिशिएट करा. डू यू अंडरस्टँड? त्यांना अप्रिशिएट करा. अप्रिशिएट केल्याने लोकांना बरं वाटतं. डू यू अंडरस्टँड? येस अक्षय. अँड एव्हरीवन जे रिपीट करणार ते ना त्याच्या मागे रिपीट करा. येस अक्षय. आउट लाईक अ वॉरियर अँड सोल्जर. आता आपण या ग्रुपमध्ये यासाठी आहे की आपल्याला मॉर्निंगची आपण कशी सुरुवात करायची हे आपल्याला एक समजतं की कसं आपण स्टार्ट करायचं. वेअर वी आर. वी We आर are ऑन on द the path to financial freedom, moving closer to dream with every smart decision. वी आर. वी We आर are द वेल्थ wealth creator, action taker, building a secure financial future. what we are. We are We are financially empowered. financially empowered, driven by purpose, and unstoppable in our journey. When we We win win every every time. time we save, invest, and grow. We win when our money works for us. And start winning for us. Why we do? We We do do this this for for freedom, for our good health, for our great relationship, for our family, for our dream. We do this to follow we do passion, to retire early, to live a stress-free life, and live a long-lasting legacy. Guys, do you understand? So, टाइप करा गाइज, मोर अप्रिशिएट करा, मोर पॉवर, मोर फ्रीडम टू अक्षय गाइज चॅट बॉक्स मध्ये. करेक्ट आहे गाइज. जेव्हा आपण अप्रिशिएट करतो एखाद्याला, जेव्हा आपण अप्रिशिएट करतो तेव्हा ही फील गुड. तुम्हाला पण बघा, जर तुम्ही एखादी गोष्ट एक्सरसाइज करता तुम्हाला कसं वाटतं? करेक्ट आहे. येस, ग्रेट ग्रेट. थँक्यू व्हेरी मच. अँड ओके, सो पॉवरफुल बिलीफ स्टेटमेंट. एनीबडी वांट टू परफॉर्म दिस विद द हाई एनर्जी? एनीबडी वांट टू करना? किसी को करना है क्या पावरफुल? राइट है. यस. ओके, कौन Yes. यस यस कौन बोला? यस चंद्रशेखर, आपने नहीं. यस बोला. यस. यस. यस, तो पावरफुल बिलीफ स्टेटमेंट पहले पावरफुल मैं बिलीफ स्टेटमेंट. तीन बार रिपीट करना है. और हाई एनर्जी, सबको आवाज जाना चाहिए, पहले खुद को आवाज जाना चाहिए. डू यू अंडरस्टैंड? यस. यस, ग्रेट. I love myself, and day by day, my health and relationship is improving. I love myself, and day by day, my health and relationship is improving. I love myself, and day by day, my health and relationship is improving. I am wealthy and financially free. I am wealthy and financially free. I am wealthy and financially free. I believe in myself and take full responsibility of my wealth. I believe in myself and take full responsibility of my wealth. I believe in myself and take full responsibility of my wealth. I build a wealthy mindset and wealthy habit daily. I build a wealthy mindset and wealthy habit daily. I build a wealthy mindset and wealthy habit daily. I get wealthy in all area of my life. I get wealthy in all area of my life. I get wealthy in all area of my life. I create multiple source of passive income. I create multiple source of passive income. I create multiple source of passive income. I am an fearless action taker. I am a fearless action taker. I am a fearless action taker. I manage my time and successfully prioritize my day. I manage my time and successfully prioritize my day. I manage my time and successfully prioritize my day. I create a high impact in my work and life every day. I create high impact in my work and life every day. I make plans and accomplish them all. I make plans and accomplish them all. I make plans and accomplish them all. I am filled with success, wealth, happiness, and prosperity. I am filled with success, wealth, happiness, and prosperity. I am filled with success, wealth, happiness, and prosperity. ग्रेट ग्रेट गाईज 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 मोर पॉवर मोर फ्रीडम टू गाईज. बघा कसा तुम्ही जेव्हा हे हाय एनर्जी बोलता. थँक्यू चंद्रशेखर फॉर दी ग्रॅबिंग दी अपॉर्च्युनिटी. मोर पॉवर अँड मोर फ्रीडम फ्रॉम यू. अँड तुम्ही मोर पॉवर टू यू ऑल्सो बोलायचा. ही मोर पॉवर टू मी. मोर पॉवर टू मी. गाईज दिस इज द एनर्जी वेन वी स्पीक दिस. आपण जेव्हा बोलतो बघा ह्याच्यातली एक एक स्टेटमेंट आणि आपल्या माइंडला ना शॉक दिलेला आहे त्यांनी. आय एम अ फिअरलेस ऍक्शन टेकर. ठीक आहे, माझ्याकडे मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम सोर्स आहे. जेव्हा आपण ही एकदा स्टेटमेंट बोलतो तेव्हा एक एनर्जी जनरेट होते.
राईट. आपण लो एनर्जी मध्ये नाही राहत आहे, राईट. जर आपण लाईफ मध्ये लोच राहिलो ना, तर लाईफ मध्ये सगळं काय सोडून देणार. तुम्हाला करायचं असेल तरी तुम्ही करणार नाही. करेक्ट आहे. येस. सो नेक्स्ट एक्सरसाइज इज अफर्मेशन फॉर द डे. अफर्मेशन ऑफ द डे कुणाला घ्यायचंय? कोण आहे? येस, राईट. कोण आहे? कुणाला अफर्मेशन फॉर द डे करायचं आहे? गाईज लक्षात ठेवा. yes वल्लभ. येस येस स्वप्नील, थँक्यू व्हेरी मच. स्वप्नील इज अ फॅसिलिटेटर. येस स्वप्नील. येस थँक्यू सो मच वल्लभ. आजचं अफर्मेशन आहे, आय एम ग्रेटफुल फॉर माय हेल्दी बॉडी अँड माइंड. सो काहीच ग्रॅटिट्यूड, आपण थँकफुल राहिलं पाहिजे प्रत्येकाने. आणि आज दिवसभरात आपल्याला हे लक्षात ठेवायचं की आय एम ग्रेटफुल फॉर माय बॉडी, फॉर माय हेल्दी बॉडी अँड फॉर माय माइंड. सो ही स्टेटमेंट आहे आजची. आय एम ग्रेटफुल फॉर माय हेल्दी बॉडी अँड माइंड. ग्रेट ग्रेट ग्रेट. टाइप चॅट बॉक्स में टाइप करा. यस, चॅट बॉक्स में टाइप करा, जेणे स्वप्नीलला फील वाटलं पाहिजे चांगला. मोर पॉवर टू स्वप्नील, मोर फ्रीडम टू स्वप्नील. काय चॅट बॉक्स टाइमपास करू नका, राईट आहे. बेसिकली काय स्वप्नीलने ऑलरेडी प्रॉपर सांगितलंय, राईट. बेसिकली फिजिकल वेलबिंग पाहिला. वी शुड बी ग्रेटफुल फॉर आवर हेल्थ. मेंटल क्लॅरिटी पाहिजे, क्वालिटी ऑफ लाईफ पाहिजे, नेगेटिव्हिटी गेली पाहिजे, हेल्दी हॅबिट्स आले पाहिजे. तर स्वप्नील थँक्यू व्हेरी मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी अँड मोर पॉवर मोर फ्रीडम टू मी. करेक्ट आहे. येस येस. आणि डेली वेल कोट कोण घ्या? ओनली कॅमेरामॅन पीपल विल गेट दिस अपॉर्च्युनिटी ओनली. अँड आपण हे करतोय कोणाचे करतोय? रिच पीपल हॅबिटचे क्वालिटी डेव्हलप करतोय. हु आर रिच पीपल? करेक्ट आहे. येस 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 येस. कम ऑन. कोण? नोबडी. कोणाला नाही घ्यायचा चान्स का? मी घेऊ परत ही. येस वल्लभ, मी आय वुड लाईक टू टेक. येस स्वप्नील. यू आर अनम्यूट करा. येस थँक्यू. आजचा वेल्थ कोट आहे, वेल्थ कन्सिस्ट नॉट इन हॅव्हिंग ग्रेट पोझिशन बट इन हॅव्हिंग फ्यू वॉन्ट्स. तर स्टेटमेंट हेच सांगतं की म्हणजे आपल्याला लाईफमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी, म्हणजे जर आपल्याला वेल्दी बनायचं आहे तर जे आवश्यक त्या गोष्टी आहेत त्याच्यावरतीच आपला फोकस असला पाहिजे. आणि नीड तर भरपूरच, म्हणजे नीड माणसाला जेवढ्या गोष्टी गरजेच्या आहेत तेवढ्या असल्या पाहिजेत. आणि ग्रीड वरती आपला कंट्रोल असला पाहिजे. सो एक स्टेटमेंट आहे की देर इज भरपूर गोष्टी आहेत ह्या जगात जे प्रत्येक माणसाच्या गरजा पुरवू शकतात, पण ह्या जगात एवढ्या गोष्टी कमी आहेत की एका माणसाची ग्रीड पण नाही भागवू शकत. म्हणजे जर एका माणूस जर ग्रीडी असेल तर तो जगातल्या सगळ्या गोष्टी कमी पडतील. ग्रेट सो ग्रेट ग्रेट. येस येस येस. थँक्यू बेसिकली येस, मोर पॉवर मोर फ्रीडम टू स्वप्नील गाईज. ठीक आहे, चॅट बॉक्स टाईप करा. येस. आणि बेसिकली सिम्पल आहे की आपल्याला सगळं वाटतंय की बाई खूप मोठा पैसावाला राहणं म्हणजे मटेरियल पोझिशन घेणं, लक्झरी कार, बिग हाऊस, एक्सपेन्सिव्ह, हे नाही आहे. करेक्ट आहे. कॉन्स्टंटली ज्या लोकांना हे कॉन्स्टंटली वॉन्ट पाहिजे ते कधी सॅटिस्फाय होत नाही. करेक्ट आहे. ज्या लोकांना कॉन्स्टंटली ते कधी सॅटिस्फाय होत नाही, पण त्या लोकांना बोलतात ना की त्यांच्याकडे दुसऱ्या जणांना खूप थोडेसे, त्याच्याकडे जास्त नाहीये पण थोडे डिझायर आहेत, पण तो बोलतात ना की ही इज हॅप्पी जे त्याच्याकडे आहे. काय बेसिकली रिअल वेल्थ काय? फायनान्शियल पीस ऑफ माइंड आहे. फायनान्शियल पीस ऑफ माइंड आहे, कंटेनमेंट आहे. ठीक आहे. तुम्ही विदिन कसं राहू शकता. डू यू अंडरस्टँड? येस येस येस. येस थँक्यू स्वप्नील. थँक्यू. मोर पॉवर अँड मोर फ्रीडम टू यू. राईट. लॉंग टर्म गोल कार्ड. लॉंग टर्म गोल कार्ड का सेट करायचंय? मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की लॉंग टर्म गोल कार्ड का सेट करायचंय. बिकॉज तुम्हाला उद्या काहीतरी करायचंय. डू यू अंडरस्टँड? काय करायचंय तुम्हाला? उद्या काहीतरी करायचंय. आज काय? राईट आहे. गोल कार्ड काय? तुम्ही कुठे आहात आणि कुठे तुम्हाला जायचं आहे. कुठे आहात आणि कुठे जायचंय. जर तुम्ही गोल कार्ड नाही सेट केलं तर तुम्ही गोलला नाही जाऊ शकत. राईट आहे. तुम्हाला माहितीच नाही कुठे जायचंय. गोल कार्ड काय आहे? मला फॉर एक्झाम्पल हा एक सॅम्पल गोल कार्ड आहे की 2025 मध्ये की आय एम टू अर्न 10 लाख पर मंथ. हा गोल काय सांगतोय? प्रत्येक सकाळी उठल्याच्या नंतर हा गोल कार्ड मला दिसणार आहे. पहिला की बाबा मला कळायचंय काय हा माझा गोल कार्ड आहे मला हे अचीव करायचंय. ज्यांनी गोल कार्ड नाही लिहिलंय ह्याचा अर्थ त्याला गोल अचीव नाही करायचंय, ह्याचा अर्थ त्याला पुढे जायचं नाहीये. राइट है. उसको पता ही नहीं है क्योंकि गोल कार्ड इस वर्ड आपको अगर गोवा जाना है तो गोवा जाने के लिए तुम तो ट्राई करोगे ना, तो गोल कार्ड इज है. अगर नहीं लिखा है मतलब गोल अपन को जाना नहीं है. तो गोल कार्ड तयारीच करा ज्या लोकांना. आणि स्पेसिफिकली गोल कार्ड काय सांगतो आम्ही कुठे आहोत आणि आम्हाला कुठे जायचंय, कसं जायचंय ते ह्याला विचारा. आस्क अँड यू विल रिसीव्ह. तुम्हाला विचारावं लागेल, तुम्हाला पहिला विचारावं लागेल, तुम्हाला स्टडी करावं लागेल, तुम्हाला शोधावं लागेल अँड यू विल फाइंड. तुम्हाला नॉक करावं लागणार. काय करावं लागेल? तुम्हाला नॉक करावं लागेल तरच ते ओपन होईल. असंच नाही भेटणार.
करेक्ट आहे. तुम्हाला मेंटर आहे, तुम्हाला शिकावं लागेल, तुम्हाला लर्निंग करावं लागेल, तुम्हाला विचार लागेल, तुम्हाला शोधावं लागेल. ह्या 3 स्टेटमेंट आहे आणि तुम्ही काय होणार, यू बिकम व्हॉट वी थिंक. राईट आहे. सो लॉंग टर्म गोल कार्ड मेंटेन करायचं आहे. करेक्ट आहे. आणि वेब टेक्निक इज अ पॉवरफुल टेक्निक आहे. लक्षात ठेवा, इट्स अ पॉवरफुल. ही तुमची लोकल लेफ्ट ब्रेननी जास्त काम करतात. सर हे नाही होणार, हे लॉजिकल थिंकिंग आहे, हे माझ्यानी हे होणार नाही, माझ्यानी ते होणार नाहीये, ते त्याची स्टॅटिस्टिक्स आहे, सर माझ्यानी नाही होणार आहे. आपण काय करतो, लेफ्ट ब्रेन वरती जास्त डिपेंड राहतं. राईट ब्रेन आपण फार कमी युज करतो, जो क्रिएटिव्हिटी, इमोशनल, इंट्युशन, व्हिज्युअलायझेशन. करेक्ट. ही एक्सरसाइज काय करते की तुमची लेफ्ट अँड राईट आहे ना इंटिग्रेट करते. काय करते, इट्स अ व्हेरी इफेक्टिव्ह वे टू तुमचे जे जुने जे नेगेटिव्ह थिंकिंग, बिलीफ, थॉट्स आहेत ना, हे सगळे चेंज करणार. ही रिवायरिंग करणार तुमची सबकॉन्शियस माइंडची. डू यू अंडरस्टँड? तुमची बूस्ट क्रिएटिव्हिटी करणार आहे. तुमची तुम्हाला नाही कळत आहे हे वाढतंय, तुम्हाला कळत आहेत का केस आणि नख वाढतायत का? नाही, तसंच ह्या गोष्टी आहेत. राईट आहे. ही परफॉर्म, लेट मी परफॉर्म. जसं मला पण भेटलं पाहिजे ना, मोर पॉवर टू यू. सगळ्यांना मीच दिलं तर कसं चालणार? डू यू अंडरस्टँड? तर मी ही एक्सरसाइज परफॉर्म करतोय. काय सिंपल गोष्टी करायच्या आपल्याला. लेफ्ट आणि राईटचा जास्त युज करायचा आहे, कारण ब्रेन लेफ्ट आणि राईटच आहे. ठीक आहे. तर पहिला आपल्याला काय करायचं, एक बाउल क्रिएट करायचा असा, आणि एक थंब आहे. फक्त डोळे हलवायचे आहे. डू नॉट तुमचे डोकं नाही हलवायचं. ठीक आहे ना. लेफ्ट आणि राईट मध्ये तो आडवा 8 काढायचा, इन्फिनिटी काढायचा. वेल कन्सिस्ट नॉट इन हॅव्हिंग ग्रेट पोझिशन बट इन हॅव्हिंग फ्यू वॉन्ट. Wealth consists not in having great position but in having few want. Wealth consists not in having great position but in having few want. Wealth consists not in having great position but in having few want. ही ऍक्च्युअली एक्सरसाइज 30 सेकंड साठी करायची आहे. ठीक आहे. पण आपण लिमिटेड टाइम साठी आपण 10 सेकंड करतो. डू यू अंडरस्टँड? ही एक्सरसाइज काय करायची आहे, तुमचे लेफ्ट आहे बघा, लेफ्ट आणि राईट हे तुमचे डोळे हल्ले पाहिजे. लेफ्ट आणि डाळे हे हल्ले पाहिजे. डू यू अंडरस्टँड? ठीक आहे. सेकंड, ही फक्त व्हिज्युअल, ही आपण व्हिज्युअल केलात, आपण काय केलं, आपण बघितलं. करेक्ट आहे. सेकंड गोष्ट आपण ओरल बोलायचं आहे, ही काय ऐकायचंय. काय करायचंय, ही आपल्याला ऐकायचंय. करेक्ट आहे. आता काय करायचंय, वेल कन्सिस्ट नॉट इन हॅव्हिंग ग्रेट पोझिशन बट हॅव्हिंग इन फ्यू वॉन्ट. तुमचे लेफ्ट अँड राईट ग्रेट. वेल कन्सिस्ट नॉट इन हॅव्हिंग ग्रेट पोझिशन बट इन हॅव्हिंग फ्यू वॉन्ट. वेल कन्सिस्ट नॉट इन हॅव्हिंग ग्रेट पोझिशन बट इन हॅव्हिंग फ्यू वॉन्ट. वेल कन्सिस्ट नॉट इन हॅव्हिंग ग्रेट पोझिशन बट इन हॅव्हिंग फ्यू वॉन्ट. करेक्ट आहे. आज स्वप्नीलने मोठी स्टेटमेंट टाकले म्हणून थोडा डिफिकल्टी होते, पण इट्स ऑल लाईक थोडा चॅलेंजिंग असलं पाहिजे लाईफ मध्ये. काय अंडरस्टूड गाईज आहे? करेक्ट आहे. येस, इट इज ऑल अबाउट. सेकंड काय, आता ही ओरल झाली. सेकंड, तुमच्या बॉडीची ही जनरेट करा, बॉडीमध्ये एनर्जी जनरेट करा. डू यू अंडरस्टँड? विथ हाय एनर्जी, फुल एनर्जी डेव्हलप करा. आणि येस, तुम्ही ही स्टेटमेंट काय करायचं, क्विकली रब युअर हँड टुगेदर अंटिल दे फील वॉर्म. काय करायचंय, वेल कन्सिस्ट नॉट इन हॅव्हिंग ग्रेट पोझिशन बट इन हॅव्हिंग फ्यू वॉन्ट. वेल कन्सिस्ट नॉट इन हॅव्हिंग ग्रेट पोझिशन बट इन हॅव्हिंग फ्यू वॉन्ट. वेल कन्सिस्ट नॉट इन हॅव्हिंग ग्रेट पोझिशन बट इन हॅव्हिंग फ्यू वॉन्ट. बघा गाइज, ही एक एनर्जी आहे. दिस इज एनएलपी टेक्निक. डू नॉट थिंक इट काम करेगा कि नहीं, ये काम कर रहा है. क्वेश्चन ये है कि आप लोग काम कर रहे हैं की नाही. सगळं काम करते, लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करते, सगळं काम करते. प्रश्न असा आहे की आपण काम करतोय का. राईट आहे. आपल्या लाईफ मध्ये आपण काम करतोय का, हा खूप मोठा मुद्दा आहे. करेक्ट आहे. येस. त्यानंतर आपल्याला काय करायचं, ही फिजिकल झाली. आता आपल्याला काय करायचंय, स्पिरिच्युअल मध्ये काय, मनातल्या मनात बोलायचंय. तुमचे दोन्ही डोळे बंद करा, तुमचे हार्ट वरती ठेवा आणि ही स्टेटमेंट तुम्हाला काय करायचंय, रिपीट करायचंय. वेल्थ कन्सिस्ट नॉट इन हॅव्हिंग ग्रेट पोझिशन बट इन हॅव्हिंग फ्यू वॉन्ट. करेक्ट करेक्ट गाईज, लक्षात ठेवा, ह्या सगळ्या एक्सरसाइज 30 सेकंड आपल्याला करायचे आहेत. बट बस आपण लिमिटेड टाइम साठी आपण 10 सेकंड मध्ये करतो. पण ही एक्सरसाइज तुम्हीही करू शकता तुमच्या लाईफ मध्ये. असं नाही की सकाळी उठलंय, आपला गोल काय इकडे उठण्याचा, टू विन अ मॉर्निंग, सकाळी जिंकण्याचा. आज मी तुम्हाला एक्सरसाइज परफॉर्म करायला सांगतोय, म्हणजे मोर पॉवर भेटते, म्हणजे तुम्ही जिंकताय. हाऊ यू आर फिलिंग? करेक्ट. आज चंद्रशेखरने एक्सरसाइज परफॉर्म केली सकाळी, चंद्रशेखर जिंकला. सो ती विक्ट्री आली मनामध्ये. काय आली? ती विक्ट्री आली. अँड सक्सेस ब्रीड सक्सेस. सकाळी जिंकायला आहे. सकाळी स्माइल करायचं आपण सोडून दिलंय. इट इज लाईक स्माइल बिकम्स आर डायनासोर. डू यू अंडरस्टँड? स्माइल बिकम आपली डायनासोर झालेली आता. आपल्याला हसायलाच माहित नाही. सकाळी आलो की पहिला रडायचं आहे. दिस इज आर हॉबी झाले. इट्स अ न्यू हॉबी. राईट आहे. सो दिस इज द वेब टेक्निक. सो थँक्यू व्हेरी मच. ज्यांनी मला मोर पॉवर दिला असेल त्यांनी माझ्या थँक्यू. नाही दिले असेल त्यांनी टाईप करू शकतात परत. ग्रेट ग्रेट मोर पॉवर टू. ग्रेट ग्रेट. थँक्यू. आता पिगी बँक एक्सरसाइज. ठीक आहे. पिगी बँक एक्सरसाइज पहिला टाकायचं आहे. किती जण आज किती रुपये टाकलेत पैसे त्यांनी. राईट नाव टाईप इन द चॅट बॉक्स किती लोक किती रुपये टाकतात. आय वॉन्ट टू सी. राईट आहे.
करेक्ट. काल आपला कोण आहे? काल जगन्नाथ जिंकले. डू यू अंडरस्टँड? काल कोण जिंकले? जगन्नाथ जिंकले. आज कोण जिंकते बघायचंय. राईट आहे. पिगी मॅ एक्सरसाइज. डू नॉट शाय, डू नॉट वरी की माझं कमी जास्त नाही. पहिला मेन मुद्दा किती जास्त टाकताय तो मॅटर नाही. पहिला मेन मुद्दा आपण कन्सिस्टंट व्हा. आपला डे सेव्हिंगनी स्टार्ट झाला पाहिजे. वेन वी सेव्ह, देन वेन वी हॅव अ गॉट चान्स टू इन्व्हेस्ट. जर इन्व्हेस्ट केलं तर रिटर्न मिळतील, नाहीतर एक्सपेक्ट करू नका. राईट साईड चॅट बॉक्स मध्ये टाईप करा की किती रुपये, किती लोक किती रुपये टाकलेत. ओ माय गॉड, आज आज मला वाटतं स्वप्नील जिंकणार आहे. देर इज नो, एवढे पैसे नाही टाकू शकत कोण. करेक्ट आहे. येस, थँक्यू अक्षय. येस येस, ग्रेट. राईट. तो आय थिंक जो पैसे टाकतोय स्वप्नील विल लीड दिस आहे. करेक्ट आहे. सो स्वप्नील, यू विन. दिस इज हाऊ वी हॅव टू विन इन आवर लाईफ. डू यू अंडरस्टँड? दिस इज हाऊ वी हॅव टू विन इन लाईफ. कळायला? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस पैसा तुमच्यासाठी आहे. तुमच्यासाठी. यू आर नॉट गिव्हिंग टू एनीबडी. तुम्ही कोणाला देत नाहीये. ही तुमच्यासाठी आहे. करेक्ट आहे. येस येस स्वप्नील. येस, प्लीज लीड दिस एक्सरसाइज. थँक्यू व्हेरी मच. ग्रेट ग्रेट. थँक्यू सो मच वल्लभ. ग्रेट. गाईज, जी पण अमाऊंट आपण पिगी बँक मध्ये टाकणार आहोत त्या अमाऊंटला पकडा, तिला टच करा, फील करा. जी पण अमाऊंट, 1 रुपी नोट, कॉइन, जे जे काय असेल ते, तिला फील करा. त्या करन्सीला फील करा. त्याचे फिगर्स बघा, नंबर्स बघा. आणि आता आपल्याला त्या करन्सीला चार्ज करायचंय. सो मी आता पिगी बँक, मी ट्रॅव्हल करतो म्हणून पिगी बँक नाही माझ्याकडे, पण ही मी उद्या पिगी बँक मध्ये टाकणार आहे अमाऊंट. आता जी पण अमाऊंट आहे त्या पिगी बँकला तुमच्या हात जवळ होल्ड करा टाईटली. आणि आपल्याला हे प्रत्येक स्टेटमेंट 2 टाइम्स रिपीट करायचे. So let's start, guys. I love money, money loves me. I love money, money loves me. Every cell in my body loves and respects money. Every cell in my body love and respect money. I am a powerful money magnet. I am a powerful money magnet. I attract money from all directions with very high energy. I attract money from all directions with very high energy. Money comes to me easily and effortlessly. Money comes to me easily and effortlessly. I have more than enough money to save. I have more than enough money to save. I have more than enough money to invest. I have more than enough money to invest. I have more than enough money to donate. I have more than enough money to donate. I have more than enough money to enjoy my life. I have more than enough money to enjoy my life. I am really grateful for all the money that comes to me. I am really grateful for all the money that comes to me. Thank you, money. Thank you, money. Thank you, money. Thank you, Guys, money. type in the chat box more power to Swapnil, more freedom to Swapnil. Guys, type in the chat box. Right? Right? Give लोकांना अप्रिशिएट करा. पीपल आर पार्टिसिपेशन. द फील. तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला मोर पॉवर भेटली की तुम्हाला बरं वाटलं ना? नाव यू हॅव अ चान्स टू गिव्ह ऑल्सो. करेक्ट आहे. सो दॅट पीपल विल फील. येस स्वप्नील, थँक्यू व्हेरी मच. अँड फॉर टू सकाळी सकाळी तू सकाळी ही एक्सरसाइज मध्ये जिंकलास अँड यू लीड दिस एक्सरसाइज. सो थँक्यू व्हेरी मच अँड मोर पॉवर फ्रॉम माय हार्ट. करेक्ट आहे. सो थँक्यू. ओके, Thank you. ग्रेट. Thank you. सो नेक्स्ट इज ग्रॅट्यूड एक्सरसाइज. कोणाचा चांगला दिवस काल गेलेला आहे? कुणाला हु वॉन्ट्स टू एक्सप्रेस देअर ग्रॅटिट्यूड? वी जस्ट वॉन्ट टू नो की तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये काय ग्रॅटिट्यूड एक्सपिरियन्स करताय. कुणाला त्यांचे ग्रॅटिट्यूड एक्सरसाइज करताय? हु वॉन्ट्स टू परफॉर्म दिस एक्सरसाइज? करेक्ट आहे. त्यांनी येस. ज्यांनी करायचंय त्यांनी क्लिअरली बोला. सो दॅट अदर पीपल कॅन सी, अदर पीपल कॅन ऐकायला आलं पाहिजे. कधी कधी आपण जेव्हा बोलतो व्हेर इज विजयजी, आय थिंक विजयजी कधी कधी ऐकायला येत नाही म्हणून. करेक्ट आहे. येस, पहिला आपल्याला ऐकायला गेलं पाहिजे, नंतर लोकांना. येस अक्षय, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर दिस एक्सरसाइज. तर आता ग्रॅटिट्यूड आपल्याला एक्सरसाइज करायचा आहे, ज्याने आपल्याला माइंडसेट, आपण जे डेली रिच्युअल्स करतो मॉर्निंग मध्ये, आणि आपण स्वतःला थँक्यू बोलल्यानंतर आपले सर्व दिवस कसे जायला पाहिजे, दिवसाचं मॉर्निंग कशी जायला पाहिजे, ह्याच्यामध्ये आपण एक ग्रॅटिट्यूड स्टार्ट करणार आहे. तर पहिला आपण स्वतःला बोलायचं, थँक्यू गॉड, थँक्यू युनिवर्स, आय एम हॅपी, स्ट्रॉंग, हेल्दी अँड फिट. Thank you, God. Thank you, universe, for this day. Thank you for this morning. Thank you for the sun. Thank you for the wind. Thank you for the rain, yesterday rain. That is very glimpse. Thank you for the road. Thank you for the house. Thank you for this food. Thank you for this uh, residential public. Thank you for this area. Thank you for this family. Thank you for this parents. Thank you for this brothers. Thank you sister. Thank you friends. Thank you relatives. Thank you neighbors. Thank you for my wife who giving me blessings with foods, with energy, with love. Thank you. Thank you for my office. Thank you for my railways where I'm going everywhere and travel for my by route, by bus. Thank you for everything. Thank you for this environment where I can feel, I can sense, I can hear. I thank you for my body that I can
eat properly, I can work properly, I have two hands, I have two legs, I have my body, my stomach. Thank you for this day. Thank you, thank you, thank you. वाव वाव वाव, थँक्यू. मोर पॉवर मोर फ्रीडम टू अक्षय गायस. येस, थँक्यू. आपलं पण आता काम आहे. थँक्यू अक्षय. मोर करेक्ट पॉवर टू यू अक्षय, मोर करेक्ट आहे. पॉवर टू यू. इट इज थँक्यू. सगळ्यांनी थँक्यू म्हणून अक्षयला पण आपण थँक्यू बोललं पाहिजे. थँक्यू अक्षय, मोर पॉवर टू थँक्यू. यू. अँड येस, आय एम रिअली ग्रेटफुल टू आय गॉट अप अर्ली मॉर्निंग फ्रेश, सेफ, हेल्दी, हॅपी, एनर्जेटिक. खरं आपल्याला हे खूप नशीबवान आहोत की आपल्याला ही अपॉर्च्युनिटी भेटली. राइट है, वी आर, इट इज अ विक्ट्री. सुबह सुबह उठना जल्दी, लोगों से 90 पीपल लोग नहीं उठते. वी किसका हैबिट है ये? रिच पीपल लोगों का. 10% लोगों का हैबिट में हम लोग उठ रहे सुबह. नोबडी. सानिया मिर्झा, ऋतिक रोशन, सचिन तेंडुलकर, आपण त्यांचा कॅरेक्टर बिल्ड करतोय. काय करतोय? विराट कोहली, त्यांचा कॅरेक्टर बिल्ड आहे. दे आर अर्ली रायझर. करेक्ट आहे. आपण सेफ आहे. सकाळी फ्रेश उठलोय. किती जण फ्रेश वाटले, किती जण आधी फ्रेश नव्हते पण आता एक्सरसाइज केल्याने फ्रेश झाले असतील. करेक्ट आहे. सो आता चान्स भेटला रिफ्रेश होण्यासाठी. त्यानंतर हेल्दी, किती जण हेल्दी आहे आपले ग्रेटफुल, किती जण हॅप्पी आहे, किती जण नवीन अपॉर्च्युनिटी भेटली आहे, किती जण आजारी नाहीयेत. आज काहीतरी नाही तर बेडवरती गोळ्या खात बसले असतो आपण. राईट आहे. सो दिस इज द ग्रॅटिट्यूड आहे आपण देवाने आपल्याला दिलेलं आहे. राईट आहे. आणि गुड हेल्थ, ग्रेट रिलेशनशिप, फायनान्शियल अबंडन्स. थँक्यू स्वप्नील, सॉरी स्वप्नील, माझी पॉवर तुझ्या गेली चुकून, ही अक्षयची पॉवर आहे. करेक्ट आहे. येस, थँक्यू अक्षय. अँड येस, आता ही नेक्स्ट एक्सरसाइज इज कॉंग्रॅच्युलेशन. लोकांना आवाज गेला तसं बोललं पाहिजे. एव्हरीवन, ईच अँड एव्हरीवनला सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेट करा की सकाळी आल्यावर तुमच्यामुळे आज आम्ही हॅप्पी झालोय, तुमच्यामुळे आमची ही एक्सरसाइज बेटर झाली. येस एव्हरीवन. Congrats. कॉंग्रॅच्युलेशन अक्षय, कॉंग्रॅच्युलेशन वल्लभ, कॉंग्रॅच्युलेशन चंद्रशेखर जी, कॉंग्रॅच्युलेशन मृणाली जी, कॉंग्रॅच्युलेशन श्रीनिवास जी, कॉंग्रॅच्युलेशन श्रीनिवास जी, कॉंग्रॅच्युलेशन चंद्रशेखर जी, कॉंग्रॅच्युलेशन मृणाली जी, कॉंग्रॅच्युलेशन अक्षय, कॉंग्रॅच्युलेशन वल्लभ, कॉंग्रॅच्युलेशन हॅव अ ग्रेट डे आणि वंडरफुल डे. गाईज लक्षात ठेवा, वेन वी स्माइल, आपल्याला स्माइल, दुसऱ्यांचा सगळ्यात बेस्ट स्माइल श्रीनिवासरावांची आहे. राईट आहे. वेन ही स्माइल, समोरचा माणूस हसलाच पाहिजे. राईट आहे. जेव्हा ते हसतात तेव्हा आपण हसतो. करेक्ट आहे. राईट. येस. अँड द पीपल ज्यांचं नाव घेतलं ते आले आता स्माइल करायसाठी. करेक्ट आहे. सो ग्रेट, नो प्रॉब्लेम. नाव बुक रीडिंग. कुठे गेले इमोशनल इंटेलिजन्स? द पीपल ऍक्च्युली, ओके, आय थिंक बुक्स आलेली नाही कुणाची आहे, पण राईट डाऊन जेवढे आपण हे केलेलं आहे. रीडर्स आर लीडर. करेक्ट आहे. ऑफिशियली विजयजी आज विजयजीने दांडी मारलेली आहे, पण त्यांनी बुक्स वाचायला पाहिली होती. नो प्रॉब्लेम, आपण ही एक्सरसाइज नंतर करूया आहे. करेक्ट आहे. ओके, ग्रेट. तर ही वाय वी आर रीडिंग बुक, बिकॉज आपल्या माइंडला आयडियाज कुठून येणार? आयडियाज हा, बिकॉज दिस इज किती जणांना मी सांगितलं, मी कुशल कुलकर्णीचं बघायला. राईट आहे. ते दोन वर्षापूर्वी त्याचे डोळे गेले. राईट आहे. कन्सिडर करा, ही आपल्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. जर तुमचे डोळे गेले, कॅन यू यूज युअर हँड? नो. कॅन यू यूज युअर लेग? नो. त्याचे आता ट्रेडिशनल गोष्टी तुम्ही बंद कराल आणि शेवटी तुम्ही कशावरती येणार? माइंड. कारण की 80% माइंड वरती काम करतात, जो ऍक्च्युअली आपण त्याला गोडाऊन मध्ये टाकलेला आहे. अपन इसको नहीं यूज करने का, ये अपना हीरा और मोती है, इसको नहीं यूज करने का है. हाथ और पैर से 24 घंटा काम करना है. राईट आहे. पण आपण रिच बनणार आहे का? नाही. द बिगेस्ट असेट ऑफ आवर लाईफ इज माइंड. पण आपण माइंडचा यूज नाही करत, कारण की या माइंड मध्ये आपण टाकत नाही. आपण त्याला जेवण नाही देत. वी आर नॉट गिव्हिंग फूड टू हिम. त्याला दिलत नाही, तो कसा यूज करणार आहे? करेक्ट आहे. सो यूज युअर माइंड अँड बिकम वेल्दी इन युअर लाईफ. करेक्ट आहे. सो दिस एक्सरसाइज वी विल परफॉर्म. डिझाइन युअर डे, क्रिएटिव्ह ऍक्शन. कोणते 3 टास्क आज तुम्हाला करायचे? इट इज नॉट अबाउट जॉब तर तुमचा बॉस करून घेईल. वो तो तुम्हारे बॉस का गोल रहेगा तुमसे काम करवाना. तुम्हारा गोल क्या है? तुमको क्या बनना है? तुमको आज क्या करना है? आज रीडिंग बुक करना है, एक्सरसाइज करना है. आज मैं ग्रेटिट्यूड लिखूंगा, आज मैं चिपकाऊंगा ग्रेटिट्यूड अफर्मेशन मेरे दीवार पर रखूंगा, गोल कार्ड बनाऊंगा, आज मैं बुक्स पढूंगा. क्या करेगा? कुठे जायचंय आपल्याला? आपल्याला आपल्या लाईफ मध्ये काय अचीव करायचं? प्लॅन युअर डे. राईट आहे. एव्हरीवन विल गेट 30 सेकंड्स. येस, 30 सेकंड्स का दिलेलं आहे? मी 2 मिनिट, ऍक्च्युली 3 मिनिटं द्यायचे असतात, पण येस 30 सेकंड तुम्ही लिहिलेला. ऍटलीस्ट स्टार्टिंग इज व्हेरी डिफिकल्ट. ते इकडे आपली स्टार्ट होत आहेत. ऑब्विसली तुम्ही लिहायला स्टार्ट केलं तर तुम्ही कम्प्लीट करणारच. 90% लोक कम्प्लीट करतात लिहायला स्टार्ट केल्यावर. राईट आहे. सो दिस 30 सेकंड इज टू स्टार्ट. येस.
ग्रेट ग्रेट. ज्यांना ज्यांना वेळ लागते त्यांनी नंतर करू शकतात, जी आपली एक्सरसाइज झाल्याच्या नंतर. करेक्ट आहे. येस, पण त्यांनी प्लॅन करायचं. असं नाही की हे 30 सेकंड संपले म्हणजे आमचा टाइम संपलाय. नो 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 नो, असं नाही करायचंय. तुम्हाला ही कम्प्लीट करायचंय आणि नंतर रात्री टिक पण करायचंय. काय करायचंय की मैंने कम्प्लीट. गाईज, मी माझी डायरी दाखवू शकतो तुम्ही किती टास्क टिक करत राहतो. करेक्ट आहे. माझं कामच आहे की टिक करणं आहे. जे काय आणि देणीच काय मला फील काय होतं, आय वॉन. मी आजचा दिवस जस्टिफाय केला. मी आजचा दिवस माझा पूर्ण 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 केला. जब बेडवरती जाताना काय विक्ट्री मोड मध्ये जायचं असतं. बेडवरती जायला काय करायचं, विक्ट्री जिंकताना जायचं असतो की आयसल भाई मेरे लाइफ में आज जो भी था मैंने सारा चीज कंप्लीट किया. नहीं हुआ नो प्रॉब्लम है, मैं फिर से कल ट्राय करूंगा. करेक्ट आहे. सो बेसिकली पण हे आपल्याला करायचंय. करेक्ट आहे. सो दिस इज युअर डिझाईन युअर डे. आपल्या सगळ्यांचं झालेलं आहे. नाव शेअरिंग द एक्नॉलेजमेंट. ही कशी स्टेज करायची आहे. तुम्हाला 3 स्टेप आहे. सक्सेस, पहिला स्टार्ट विथ द सक्सेस. इफ यू डू नॉट वरी सक्सेस नसेल तर देन शेअर युअर लर्निंग. डू नॉट वरी लर्निंग. काल आपण काम पण नाही केलं, कालचा दिवस कसा गेला, हाऊ यू स्पेंड युअर डे, हॅप्पी केला राईट. पण हे 7 दिवस हॅप्पी हॅप्पी नाही चालला पाहिजे. करेक्ट आहे. कधीतरी तुमची लर्निंग पण आली पाहिजे, कधी तुमचा सक्सेस पण आला पाहिजे. नाही तर तुम्ही काय करणार, लास्टचा तिसरा ऑप्शन वल्लभ सरांनी बोललेला आहे की भाई वही मारो की कल मैंने क्या किया, मैंने खाया, मैंने पिया. इससे ग्रोथ होएगा क्या. हा ऑप्शन दिले सो दॅट यू कॅन गेट दी अपॉर्च्युनिटी टू स्पीक. पण हा इट इज नॉट द ओनली ऑप्शन. डू यू अंडरस्टँड. दिस इज नॉट द ओनली ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन काय, सक्सेस. सक्सेस कॅन बी एनिथिंग. सक्सेस कॅन बी एनिथिंग. हेल्थ आहे, रिलेशनशिप आहे, फायनान्स आहे, वेल्थ आहे. आज काय नवीन केलं, लर्निंग आहे, मी एखादी गोष्ट शिकलोय. करेक्ट आहे. आय एम ऑलवेज कन्सिस्टंट इन रीडिंग बुक. त्यानंतर आहे. करेक्ट आहे. ओके, हु वॉन्ट्स टू स्टार्ट स्पीक. काय काय येस सर. येस येस सर. कालचा दिवस म्हणजे माझ्यासाठी थोडा चांगलाच होता. म्हणजे एन्व्हायरमेंट थोडा हे होतं, इम्युनिटी मध्ये होता, म्हणजे पावसाळ्यासारखा होता. पण तरी असं वाटलं की हा पावसाचं वातावरण आहे. आणि थोडी स्माईल आली चेहऱ्यावरती. अरे पाऊस पडला की थोडी मातीचा जो स्मेल येतो, हे थोडा एन्व्हायरमेंट थोडं चांगलं वाटलं असं. आणि प्लस दिवस पण मी चांगला माझ्या ऑफिसमध्ये चांगला गेला. जसं जे काम होतं हे मी करत गेलो. जे जे टास्क होते माझे मी कम्प्लिटेट केले. नंतर दुपारी थोडा बाहेर गेलो मार्केटमध्ये. थोडे ते चेक केलं की मार्केटमध्ये आता काय चाललंय, एन्व्हायरमेंट काय आहे. लोक आता बोलतात की 31 मार्च कम्प्लीट झालं, आता काय नाही, आराम आहे. तर मी बोललो आराम तर आहे, पण कसं थोडंसं नवीन नवीन काय येत असतात मार्केटमध्ये. आता एवढी मोठी कंपनी काय ना काय त्यांचे डेव्हलपमेंट करत असतात. कुठे ना कुठे इम्प्रुव्हमेंट असतं. तर आपल्यामध्ये काय आपण एक्सपेक्ट करू, ट्राय करू, हे तर चाललं प्रयत्न. म्हणजे काय अजून माइंडसेट लोकांना कसं अजून देऊ शकतो. नवीन नवीन आता कसं लोकांना काम असं बोलतात ना, एक असा प्रोडक्ट पाहिजे की 3 मंथ 6 मंथ साठी वापरतात, नंतर परत एक्सचेंज करतात. आता जे असं चाललंय, ट्रेंड चाललाय, त्या ट्रेंड मध्ये आता आपल्याला आपलं प्रोडक्ट काढायचं असं. तर हीच होती माझी सक्सेस. थँक्यू. ग्रेट ग्रेट. एवरीवन चैट बॉक्स में टाइप करा मोर पावर टू अक्षय, मोर फ्रीडम टू अक्षय. थैंक यू वेरी मच. यस एनीबडी. यस स्वप्निल वाज द नेक्स्ट पर्सन. यस स्वप्निल, शेअर युअर सक्सेस, शेअर युअर लर्निंग, शेअर युअर हॅपी मोमेंट. येस येस वल्लभ. माझं सक्सेस म्हणजे लास्ट 3-4 दिवसापासून मी कंटिन्युअस ट्रॅव्हलिंग करतोय. पण त्याच्या व्यतिरिक्त पण मला बऱ्यापैकी वेळ भेटतो. मी बुक्स वाचले काही, म्हणजे जे काही दिवसाची टू डू लिस्ट होती त्यातले बऱ्यापैकी म्हणजे टू डू लिस्ट कम्प्लीट केली. आणि लास्ट 3-4 दिवस मी गावी गेलेलो होतो. तिकडे पण एन्व्हायरमेंट चेंज होता आणि बऱ्यापैकी नेचरच्या जवळ राहून मला खूप चांगला दिवस स्पेंड करता आला. सो हे माझ्यासाठी विन आहे लास्ट 3-4 दिवसाचं. ग्रेट ग्रेट. सो मोर पॉवर अँड मोर फ्रीडम टू स्वप्नील. राईट गाईज, अप्रिशिएट करा. थँक्यू. एनीबडी वॉन्ट टू शेअर. अजून कुणाला नाव, दोज हु आर नॉट कॅमेरावरती नाही आहेत त्यांनी स्पीक करा गाईज. काय त्यांचा काय सक्सेस आहे. एनीबडी वॉन्ट टू स्पीक. येस श्रीनिवासराव, मिनाली, कुणाला शेअर करायचे की त्यांचे काय सक्सेस आहे, त्यांच्या काय लर्निंग्स आहेत. एनीबडी वांट टू शेअर. येस, दिस इज श्रीनिवासराव. नाउ ही इज आउट. नाउ अभी बहुत हंसेंगे. यस वल्लभ। सी फ्रेंड्स, हम लोग जो भी छोटा हो सुबह सुबह जल्दी उठ के थोड़ा बहुत ये डिसिप्लिन के साथ हम लोग फॉलो कर, वही सबसे बहुत अच्छा आदत है, वही सबसे सक्सेस है। एज वल्लभ हमेशा बोलता है ना, 90% लोग जल्दी नहीं उठता है। जो हम लोग अच्छे से उठ रहा है, थोड़ा बहुत सुबह का डेली जो जल्दी उठता है उसका हर एक दिन का बर्थडे जैसे समझ सकता है। मतलब कम से कम 10 मिनट 5 मिनट मन खोल के बात करने का टाइम नहीं, सब लोग बिजी बिजी है।
आजकल जो जनरेशन है ना, जो अच्छी बात बोलने टाइम में भी सुनने टाइम में भी पेशेंस के साथ रिसीव करने का उतना ताकत भी नहीं रख पा रहा है, इसलिए ज्यादा प्रॉब्लम जैसा होता है। इसलिए जो भी काम करता है मी टाइम में कम से कम आप 10 मिनट देता हो, हाफ एन आवर देता हो, 1 घंटा देता हो, खुशी खुशी के साथ आप हमेशा कंटिन्यूअसली जो दूसरे लोग कर रहे हैं नहीं कर रहे बिना सोच का आप करता रहो। मुझे जो आदत हो गया, जैसे ब्रश करने से पहले ये डीप ब्रीथिंग कम से कम 40-50 बार करने का, उसके अलावा टॉप टू बॉटम एक्सरसाइज और जॉगिंग का हमेशा हर एक दिन सुबह सुबह स्टार्टिंग है। और आज मुझे याद आया मनी एफर्मेशन से जो सबकॉन्शियस माइंड के साथ बोलने का आदत आ गया, ऑटोमेटिकली सुबह उठने से पहले आ गया है। बहुत अच्छा है, आपके साथ हमेशा जो शेयरिंग करने का अच्छा लगता है। एक ही बात दोस्त, जो इंजन स्टार्टिंग हमेशा शुरू अच्छे से होता है ना, बाकी का सब ठीक ठाक हो जाएगा। जो भी दिन में थोड़ा बहुत ऊपर नीचे होता है, सब ठीक ठाक जैसा नहीं होता है। उसी टाइम में हम लोग का हमारा ताकत कितना है इफेक्टिवली फेस करके फिर होने के बाद भी आगे जाता है, वो उसी के ऊपर डिपेंड होता है। मैं जब भी जो है ना बेंगलुरु में शेरटन ग्रैंड होटल, वो टाइम से अभी तक जो 10 मिनट का किड्स वीडियो है ना लाफिंग का, वो हमेशा मैं वो ऑब्जर्व कर मतलब जो वॉच कर रहा हूँ, वही बहुत अच्छे अच्छे, क्योंकि ना किड्स का है जो हमेशा हाई एनर्जी में नेचुरल क्यूट रहता है ना, इनोसेंट, और जो डाउट्स जैसे नहीं होते, इसलिए हमेशा सबको अट्रैक्ट होता है। बड़ा होने के बाद भी हो सकता है, लेकिन हम लोग दूसरा डाउट ज्यादा नेगेटिव होता रहता है, उतना अट्रैक्ट नहीं होता है। लेकिन बहुत कम लोग उम्र ज्यादा होने के बाद भी हंसते हंसते इंटरनली हमेशा कूल रख के देखना। एक एग्जांपल मैं बोलता हूँ, वो हार्ट का 60-70 का पर्सन का भी 20 का जैसा होता है, मतलब वो बंदा कितना माइंडफुल माइंड एक्टिव एनर्जेटिक जैसा रहता है। मैं अभी वो रास्ता में है, वो लाफिंग का करने का अच्छा नहीं लगता है, सॉरी डोंट माइंड। जब भी जो घर में रहता है ना, वो टाइम में करने से मुझे अच्छा है। थैंक यू वल्लभ, थैंक्स फॉर गिविंग द चांस। More power to you, friends. More, Thank yes, you, thank yes, you. more power to everyone type, more power to Shri, more freedom to Shri, right है। नाम बड़ा है इसलिए खाली श्री पे बात कर रहे हैं हम लोग, राइट है। सो थैंक यू स्वप्निल, थैंक यू श्रीनिवास राव, थैंक यू अक्षय। एनीथिंग यू वांट टू शेयर? मिनाली, एनीवन वांट टू शेयर? चंद्रशेखर, आपको कुछ शेयर करना है या मैं मोटिवेशनल लगा दूं? अनम्यूट हाँ, अनम्यूट अनम्यूट। जैसे अभी डेली मॉर्निंग में उठ के अटेंड करने में, थोड़ा 4 लोग से बातें करने में एक माइंड अच्छा हो रहा है। और कुछ सामने वाले से सुन के अपने को थोड़ा और आइडिया आता है कि हाँ, सामने वाले भी कैसा फील कर रहा है, क्या लाइफ में चल रहा है। तो ऐसा अपने को भी लाइफ में आगे करने के लिए एक मोटिवेशनल मिल रहा है सुबह सुबह, कि अपने को भी कुछ अपना टू डू लिस्ट बनाओ, उसके हिसाब से कुछ काम करेंगे, तो जो हम स्टॉप थे अब थोड़ा सा एक्टिव हो रहे हैं। और तो ये अच्छा है, एग्जैक्टली। सक्सेस मिल रहा है अभी, धीरे धीरे और सक्सेस मिलता जाएगा। और अपने से दूसरे लोग भी इंस्पायर होते रहेंगे, तो उनके लाइफ में भी सक्सेस आते रहेगा। ग्रेट 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 ग्रेट, एवरीवन टाइप मोर पावर टू चंद्रशेखर, मोर फ्रीडम टू चंद्रशेखर। गाइज लक्ष ध्यान में रखो, चंद्रशेखर, आपल्याला फ्रूट पाहायला असेल तर रूट आपल्याला क्लिअर करावं लागेल। इफ यू वॉन्ट फ्रूट, गुड फ्रूट, देन यू हैव टू चेंज योर रूट। अपना फ्रूट क्या है? फाइनेंशियल फ्रीडम, मोर मनी, गुड हेल्थ, ग्रेट रिलेशनशिप, इंटरनॅशनल ट्रिप, करेक्ट आहे। हे सगळं आपल्याला पाहिजे। रिटायरमेंट, अर्ली रिटायरमेंट, अपना बिझनेस स्टार्ट करू, दॅट इज आर फ्रूट। पर व्हॉट इज युअर रूट? रूट काय? रूट जर तुम्ही सकाळी 8 वाजता उठला, दॅट इज द रूट, करेक्ट आहे। सॅटर्डे संडेला पिक्चर बघितला, दॅट इज द रूट, करेक्ट आहे। जॉब मध्ये 7 ते 7 दिवस जॉब मध्ये राहिला, दॅट इज द रूट। नो, दिस विल नॉट चेंज योर फ्रूट, दिस विल, वो तुम्हारा जो फ्रूट है ना वो भी खराब कर देगा, करेक्ट आहे। आपल्याला काय करायचं? आपल्याला काय करायचं? रिच पीपल लोकांचे हॅबिट बिल्ड करायचे। रिच पीपल लोकांच्या क्वालिटी, द क्वालिटी ऑफ लाईफ दे आर हॅव्हिंग, करेक्ट आहे। आणि त्याच्यानंतर आपण ह्या सगळ्या गोष्टी करणार, राइट है। लग माझा कालचा मित्र मला काय बोलला की भाई मैं बिजी तो हूं पर मेरे पास काम ही नहीं है, करेक्ट है। व्हाट्स दैट डायलॉग? डायलॉग काय है? मैं बिजी हूं दिन भर पर मेरे पास कुछ काम ही नहीं है। तर सगळ्यांचं लाईफ तेच झालंय, लोग बिजी है पर लोगों के पास काम भी नहीं है और पैसा भी नहीं है। दॅट इज इम्पॉर्टंट गोष्टी, करेक्ट आहे। तर ह्याच्यामध्ये राहू नका। सो एव्हरीवन, जे जे लोकांनी पार्टिसिपेट केलं, मी सगळ्यांना मनापासून थँक्यू बोलते। मोर पॉवर टू यू, मोर फ्रीडम टू यू एव्हरीवन। लेट्स एन्जॉय द सॉन्ग। हा थोडासा मी वेगळा लावलाय, नेहमी नेहमी माझे तेच सॉंग्स असतात म्हणून बोललो ह्यावेळी, कारण की स्वप्नील मला फार कमी चान्स देतो, म्हणून मी बोललो स्वप्नीलला, बोललो की स्वप्नील तू नवीन आलाय, थोडा एनर्जी लो असते येताना, म्हणून मीच पहिला स्टार्ट करतो, म्हणजे तू उद्या अजून हाय एनर्जी मध्ये बोलशील, करेक्ट आहे। येस येस येस। सो मी आता एक गाणं लावतो आहे,
करेक्टली त्या गाणं मी बुक वाचतो आहे म्हणून त्या बुक मध्ये मी बोललो चला हीच लावूया. ओके, तो लेट मी शेअर द व्हिडिओ. रास्ते भागे पाँव से आगे, जिंदगी से चल कुछ और भी मांगे, क्यों सोचना है जाना कहाँ, जाए वहीं ले जाए जहाँ, बेसब्रियाँ 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 बेसब्रियाँ. कदमों पे तेरे बादल झुकेंगे, जब तक तुझे ये एहसास है, जागीर तेरी तेरा खजाना, ये तश्नगी है ये प्यास है, क्यों रोकना अब ये कारवां, जाए वहीं ले जाए जहाँ, बेसब्रियाँ 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 बेसब्रियाँ. क्या ये उजाले क्या ये अंधेरे, दोनों से आगे है मंजर तेरे, क्यों रोशनी तू बाहर तलाशे, तेरी मशालें हैं अंदर तेरे, क्यों ढूंढना पैरों के निशान, जाए वही ले जाए जहाँ, बेसब्रियाँ 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 बेसब्रियाँ. Guys, okay, so keep this energy. Thank you, Vallabh. Thank you. More power to you. More success to you. ही एनर्जी मेंटेन ठेवा. ही हाय एनर्जी आहे गाईज. ही एनर्जी यूज करा तुमच्या लाईफ मध्ये. वी वोन दी मॉर्निंग. काय आपण सकाळी जिंकलेलो आहे. यू अंडरस्टँड. आपण आपली सकाळी जिंकलेलो आहे. नाव वी हॅव टू विन दिस एव्हरीथिंग. करेक्ट आहे. सो कीप दिस एनर्जी, कीप दिस हाय व्हायब्रेशन. आपण काय करतोय, दिस इज अ टूल, दिस इज अ व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन, हे सगळं आपण केलं. हे टूल आहे, राईट आहे. आणि हे यूज होणार आपल्याला टू बिकम, आपल्या सबकॉन्शियस माइंडला हे हेल्प करणार, आपलं मोटिवेट करणार, आपल्याला इन्स्पायर्ड करणार. विथ तुम्ही सगळ्यांच्या सक्सेस स्टोरी मध्ये तुम्हाला कसं वाटलं, सगळ्यांच्या स्माइल मध्ये आवडलं की नाही. सो दिस इज द एनर्जी. सो थँक्यू. वी विल मीट टुमॉरो. टिल देन, बाय बाय. बाय बाय.